कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला गणिताचे पुस्तक चॉकलेट आणि मास्टरकडून शाबासकी मिळाली। अरे वा, मास्टर म्हणले की तू खूप 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 मोठा हो। व्हेरी गुड। अजून काय पाहिजे मग आपल्याला? पण कशासाठी बक्षीस मिळाले त्याला? मी माझ्यासाठी काढलेले गिफ्टला। गिफ्टला म्हणजे रे? आ बापू, मी मदतीसाठी मला गिफ्ट देणार होतो ना। मग ते एक पेंटिंग होतं। काय? तू चित्र काढलंस? हो मा। मग कुठं आहे ते पेंटिंग? मास्टर घेऊन गेले। अरे पण छोटे साहेब, अहो तुम्ही काढलेलं पेंटिंग मास्टर काय घेऊन गेले? आनंदला खूप 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 म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे दम लागला बाळ तुला? एवढं बोलायचं असतं का? आवडलं सॉरी मा। काही हरकत नाही। त्यांना तुझं पेंटिंग आवडलं ना, तेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे। मी परत पेंटिंग करीन। काय? सेम टू सेम। बरं, वाचोबा, आता तुम्ही चित्र काढाच। वाचोबा काय? अहो ते नाही का बापू, दाजीबा तसं। दाजीबा म्हणजे बरं अमोल, कुठलं चित्र काढलं होतं ते आठवतंय का आता? हो मा, माझे फ्रेंडचे पप्पा पाठवून नाही तर मामाच्या फोनवर फोटो। मामा आज आला का रे? नाही अजून। अरे पण चित्र तू काढणार, मग मास्टरला कशाला द्यायचं? हा त्यांना आवडलं, ते म्हणले की मी घेऊन जातो। बरं, काही हरकत नाही। प्या, अगं बघू तर कसली पुस्तकं आहेत। हे बघा। अरे वा, आप्या बघितलंस का? एक होता कारवर आणि अग्निपंख, अब्दुल कलामांचं पुस्तक आहे। मी वाचणार आहे पुस्तक। वाच वाच, नक्की वाच। आणि तुझ्या मास्टरला एकदा घरी बोलव की। बोलवणार ना? हो, माझे मास्टर खूपच झालेत आणि त्यांची बॉडी पण। आप्या, तिकडे जायला लागल्यापासून किती खुश राहायला लागलाय बघ। हो। दिप्या, काय रे, काय झालं? अमोलचं चित्र दाखव मला। काय काढलंय अमोलने? मा, आवडलं नाही का तुला? नाही रे बाळा, असं नाहीये काही। मी बाबांना पण चित्रात काढलं म्हणून चिडलीस का तू? नाही रे बाळा, असं अजिबात नाहीये। हा, खूप सुंदर चित्र काढलंस तू, खूप सुंदर। हे चित्र नाही, माझ्यासाठी तू माझं गिफ्ट आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मामनजी, आज पण जेवणाआधीची गोळी विसरला ना? विनय काका गोळी विसरणार आणि रुपाली ती देणार। अर्जुन आलाय का ग? नाही अजून। फोन करू का त्याला? अहो नको फोन करायला, भाऊजी मुलांच्यात रमले असतील। आणि हो, भाऊजी घरी आल्यानंतर त्यांच्या लग्नाचा किंवा अमोलचा कसलाच विषय काढू नका। एकतर तुमच्यामुळे भाऊजी सकाळी बिना नाश्ता करता गेले। माझ्या ठीक आहे। काय कदम, गोळी घेतली का? अर्जा, काय राहते एकदम खुश दिसते? हा, समर कॅम्प मध्ये आज दिवस चांगला गेला ना। का बरं? आणि काय घेऊन आलेस ती? हे तिथले का पोरांनी चित्र काढले ते। बघू भाऊजी। कसलं भारी चित्र काढले। हा वहिनी, हे चित्र जणू काय माझ्या मनातलं चित्र आहे। म्हणजे? अरे दादा, लय दिवस माझ्या डोक्यात होतं हे चित्र। किती वर्षाचं आहे रे ते पोरग?
6-7 वर्षांचा असेल. त्या मानानं लयच भारी काढले की रे चित्र त्यानं. काय सांगतोय मी कदम तुम्हाला. भाऊजी त्या मुलाचं नाव काय हो? नाव सिम्बा. माग तू काय बोलला होतास का त्याच्याबद्दल? हा, मी नाही का तुम्हाला म्हणलो होतो उत्तराखंडला गेलो होतो त्यावेळी एक पोरगं भेटलो होतो. आम्ही महाराष्ट्र गीत गायलो होतो एकत्र. ते हा ते होय. पण ते इकडे कसं काय? त्याच्या आईची बदली झाली वाटते इकडं. एक मिनिट अर्जुन, तुझ्या लक्षात येते का तू काय म्हणतोय या ठिकाणी? उत्तराखंड, तो 5-6 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईची बदली, म्हणजे हा आपला दादा तो आपला अमोल नाहीये. मी माहिती काढलीये. अमोल उत्तराखंडला शिकतो. कधी काढली भाऊजी माहिती? अपनाची भेट झाल्यावर काढली माहिती. आणि अमोल इकडे नाही म्हणून मी तुम्हाला पण काय बोललो. बरं ठीक आहे. आपण सगळे इथे पुण्यात आहे ना, म्हणून आपण आणि मुद्दाम अमोलला तिकडे ठेवला असणार. रुपाली, तुम्ही अजिबात तिची बाजू घेऊ नका. मला आता तिच्याविषयी काहीच वाटत. अगं रुपाली, एक तर तिला माहित नव्हतं आणि आपल्यापासून लांब ठेवायला म्हणून ती स्वतःपासून लांब करेल का अमोलला? करू शकते ती. एकदा एखादी गोष्ट तिच्या डोक्यात आली ना, मग ती करतेच. नाही वहिनी, मला नाही वाटत असं. ते जाऊ दे अर्जुन, तू आवरून घे, जेवूया आपण. अमोल इकडं नाही, सगळं ठीक आहे, पण का कुणास ठाऊक मला या सिम्बाबद्दल लईच आपुलकी वाटते. भाऊजी त्या मुलाला घरी घेऊन या ना मग एकदा, म्हणजे तुम्हालाही बरं वाटेल आणि मामांजींना पण बरं वाटेल. हा, हे चांगलंय. बघू त्याच्या आई वडिलांना काय वाटतंय काय माहिती. आणि मग त्याच्या आई वडिलांना पण बोलव ना. बर जा, आवडतो. दादा 2च मिनिट, मी हे चित्र आतमध्ये लावून येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, आदित्य सर, गणियानं प्रीतम सर कुठे गेलेत? ते तिकडे मोबाईलचं नेटवर्क शोधायला गेले. तू काय करतेस? काय म्हणजे समजांना भूका लागल्यात ना, खायला बनवते. अगं हो, मग तू गेली होती ना त्या मॅनेजर कडे, त्यांनी किचन मधून काही दिलं नाही का? नाही ना, त्यांच्याकडचं समजा जेवण संपलं होतं. मग तू काय इथे स्वयंपाक करणार आहेस? आणि सामान हे काय, त्यांच्याकडे जे शिल्लक होतं ना ते दिलंय त्यांनी. अरे देवा पारू, तू खरंच ग्रेट आहेस. कसं तुला ओके, सांभाळून सांभाळून. पारू, मला हे येईल व्यवस्थित. हो, हे बघ. डोळ्यात गेला. अरे डोळ्यात गेला ना, इकडे कुठे बघू आता? इथं बघा ना. कसं? थांबा जरा. डोळे उघडा, डोळे उघडा. हो, ओके. बरं वाटतंय खूप. विजेल ना. इथं द्या. अरे आदित्य सर, तुम्हाला नाही जमायचं. अरे मला जमेल. तिथं बसा. एक मिनिट बसा म्हणलं ना. नाही म्हणलं ना. जा जा. सोपं आहे ना.
पारू स्टुपिड, तुला कळत नाही का ग? मुद्दाम करतेस ना तू हे सगळं? हा, तू कशी प्रेमेस आणि मी कशी घाबरते सगळ्यांना दाखवायचं असेल तुला, म्हणून असं नॉक करतेस सारखं आणि घाबरवतेस मला. दिशा मॅडम काय बोलतोय तुम्ही? मी तर तुम्हाला जेवायला बोलवायला आले होते. मग हे एवढ्या वेळ आधी नाही सांगता आलं? नॉक करून पळून कुठे जात होतीस तू? माफ करा. काय करू, या मोलकर्णी सोबत नाही गेलं तरी ते एकटीला अंधारात बसावं लागेल. नको नको, जातेच आणि त्यांच्यासोबत डिनर करून तिकडेच झोपून जाते. किती लेट केलं एकतर तुम्ही जेवणाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गाडीचं वायपर चालू करू नको, पूर्ण काचेवर पसरे. गणित बाळा घाबरू नको तू, काय बी म्हणा नाही. हा अरे काचेवर ना काहीतरी घाण पडली आहे, तू तू नको घाबरूस. ही घाण पडली नाहीये, कुणीतरी मुद्दाम केलंय. मला ना हे सगळं खूप डेंजरस वाटतंय. लेट्स गो फ्रॉम हिअर. आपण इथे नको थांबायला प्लीज. हा प्लीज, कळतंय आम्हाला पण हे साफ केल्याशिवाय कसं जायचं इथून? एक मिनिट थांबा प्लीज. कोणीच पॅनिक होऊ नका आणि गाडीतनं कोणी खाली उतरू नका. नाही नाही आदित्य सर थांबा. हे बघा, तुम्ही उतरू नका, मी खाली उतरते. नाही कसं आहे, मुलगी बघून कोणी बी समोर येणार नाही. हा स्टुपिड, तुला अक्कल आहे का जरा? तू अजिबात खाली उतरायचं नाही, कळलं ना? आणि जर तू खाली उतरलीस ना तर तुला परत कार मध्ये एंट्री नाही देणार. चालली मोठी हिरोईन बनायला. एक मिनिट, मी उतरतो खाली आणि पटकन साफ करून येतो. नाही नको प्रीतम, प्रीतम प्रीतम नाही. अजिबात नाही. का? तू गाडीचं स्टेअरिंग सांभाळ. थांब, मी बघतो. ए नाही दादा, तू खाली नाही उतरायचं. तुला काय नाही व्हायला पाहिजे, मी जाऊन बघतो. नाही प्रीतम, ऐक ना. एक मिनिट प्रीतम प्लीज ऐक. प्रीतम लिलीपोट चप. एवढं असेल तुम्ही जावा की बाहेर. का? मी का उतरायचं? प्रीतम सरांसोबत तुमचं लग्न होणार आहे ना, आणि प्रीतम सर लागले, मग तुम्ही जावा की बाहेर. ए लिलीपोट चुप. तसं शाळा बनायला जाऊ नको. मला कळतं मला काय करायचं ते, तू नको शिकवूस. आणि तारीख, एवढी जर काळजी असेल ना तर तू जा खाली उतर. हा मी जाऊ शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मामा, तुम्ही फोनवर म्हणाला होतात की तुम्ही काहीतरी दाखवणार आहात. काय येते? सांगतो. वंश परंपरेनुसार देवी आईचा पुजारी होण्याचा मान मला मिळाला. आमच्या अनेक पिढ्या देवी आईच्या पुजारी होत्या. आमच्या घराण्यामध्ये पूर्वजांच्या काही गोष्टी आठवण म्हणून जतन करून ठेवण्याची एक प्रथा आहे. माझ्या
पणजोबांच्या एका पेटीमध्ये ज्या काही गोष्टी जतन करून ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये ही पोथी मला सापडली. खरं तर बऱ्याचशा पोथ्या चाळल्या मी, पण त्यामध्ये फक्त देवी आईची स्तुती लिहिलेली होती. पण या पोथीमधले काही शब्द वाचून मला असं वाटलं की या पोथीमध्येच आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. हा बाबूशीचा थिरडा का आलाय अचानक? नीट चेप रे पाय. एवढे तुम्ही अशा उभ्या का? जा जा स्वयंपाक करा दोघी, काहीतरी चमचमीत करा. जेवायचे की नाही? जा. गडबड आहे, काहीतरी गडबड नक्कीच आहे. ग्रहण सुटायच्या आधी जीव जायला हवा. ग्रहण येत आहे. या ग्रहणाच्या काळातच काहीतरी हालचाल करायला हवी, कारण हा काळच उत्तम काळ आहे माझ्यासाठी. ही पोथी मी वाचून काढली. यामध्ये युद्ध, सर्प, ग्रहण, देवी आईचं जागं होणं हे सगळे उल्लेख आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. समीपे प्रकटला क्षण विजयाचा, परिघात करतो समय ग्रहणाचा. ग्रहणात दैत्यांचा लाभे स्फुरणही, आणि क देवलोकी नाचे मरणही. असे गदग्रहण त्यात भलते विषारी, असुरांचा लाभे शक्ती दुधारी. ग्रहण कंकणी दुष्ट मग आरंभिले, कोणी काळ सर्पाने देवीस डसले. जसे निळकंठाने प्याले हलाहल, तसे प्राशुनी देवी झालीसे निश्चला. जशी मूर्छा लक्ष्मण बंधूसा आली, तशी घोर मूर्छा देवीसा आली. उन्माद असुरांचा गगनास भिडला, पराभव सुरांचा समोरी प्रकटला. अशा क्लिष्ट वेळी कुणी सर्प आला, देवीस जीवदान देण्या प्रकटला. जसे भान देवीसा आले जरासे, प्रतापे तिच्या उलटे पडती फासे. उन्माद असुरांचा ठेचून तेव्हा, रणी रोविते देवी विजयी पताका. असे गदग्रहण दरयुगी एक होते, त्रिनयने समूर्छा तत्क्षणी थेट येते.
अशा कालखंडात वाढेल विरोचक, जणू पूर्ण सृष्टीचा लागेल सूत. जरी कृष्ण विवरापरी भासे सृष्टी, तरी देवी जागी दिसे विजय वृष्टी. इति त्रिनयना गदग्रहण वृत्तांत समाप्ती. खा, पोटभर खा, पण सावकाश खा, व्यवस्थित जेवा. अगो बाई, ठसका लागला ग बाई. घे 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 गो पाणी पाणी. सावकाश सावकाश. ओके. आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐका आणि लक्षात ठेवा. यापुढे आता कोणी तुमच्या जवळ फिरकलं, तुमच्या जवळ आलं, तरी एकमेकांचे गळे धरायचे नाहीत, सुरे काढायचे नाहीत. शांत राहायचं. शांत. येते लक्षात? त्या नेत्राला तुमची या सगळ्या त्रासातून सुटका करायची आहे आणि ते मी होऊ देणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी आता माझी सून नाही, तर ती माझी मुलगी आहे. आणि मी ती पहिली मेघना नाहीये. यापुढे मी तिची सासू म्हणून नाही, तर तिची आई म्हणून काळजी घेईन. आणि तसंही निशी आमच्या सोबत 7-8 दिवसच आहे. तिच्यावर प्रेम करायलाच वेळ पुरणार नाहीये, तर त्रास कधी देऊ? हो, पण केवढा घाबरलंय होतंय मी. तुमच्या या अशा चेष्टेन आमचा जीव जायचो कधीतरी. आय एम सो सॉरी. मस्करी जरा जास्तच झाली ना. नाही नाही हो, तुम्ही खुशाल चेष्टा करा, त्याचा काय नाही. आता तुमच्या चेष्टेची आमका सवय करून घेऊ कोई नाही काय. बरं चला आता निघायला हवं. उमाताई, निशीला बोलवता का जरा? नाही थांबा, मीच हाक मारते. निशी, निशी. काळजी घे. निशी, I really miss you. नीरज, प्लीज याची काळजी घे. Yes. नीरज, नीरज चल लवकर. निशी, आपल्याला निघायला हवं. तू आराम कर, पडून राहा. सावकाश. बाय. बिचारी निशी आता कधी भेटेल आणि कधी नाही. पण तुला दारापर्यंत तरी तिला बाय करायला जायला हवं होतं ना. आजवर उमा आत्याने तुझ्यासाठी इतकं केलंय. निशी पण अगदी सख्ख्या बहिणीसारखं प्रेम करते तुझ्यावर. मला माहिती आहे तुला पण जायची इच्छा असेल, नाही असं नाही. पण आता काय करणार, तुला पण तुझी तब्येत जास्त महत्वाची असणार ना. हरकत नाही, तू पड, मी त्यांना बाय करून येते. शेवटी ती माझी बालपणीची मैत्रीण आहे. मला तिला इथूनच नाही निरोप देता येणार बाबा. तू आराम कर, मी आले. हा निशी, निशी.
थांब अगं, मी आले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे तेल आहे. तेल इथं कसं सांडलं? मग काय ह्या तुम्ही याची जबाबदारी घेतली आहे ना, याची घरी नीट काळजी घेऊ असं डॉक्टरांना शब्द दिलाय ना, मग तो पाळा ना शब्द. आणि तेल इकडं कसं काय सांडलं? मी काल आल्यापासून तेल लावलंच नाहीये. गोवी, पण तू हॉस्पिटलात होतस तेव्हा चारू एकटाच राहत होता या खोलीत. ती असं लहान मुलासारखं तेल कशाक सांडत खाली? उमात्या, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? ओवी पडावी म्हणून मी हे तेल मुद्दाम सांडलंय? तुम्ही इतका मोठा आरोप माझ्यावर कसा करू शकता? एक मिनिट. या खोलीमध्ये एक पेशंट आहे, याचं जरा भान ठेवा. आणि या घरात मोठ्या आवाजात मोठ्यांशी असं बोललं जात नाही. अगं चारू, माका तसा म्हणूचा नव्हता. म्हणायचं नव्हतं, पण तुमच्या मनात आलंच ना. मी या खोलीतून सकाळी बाहेर गेले ते आता मगाशी या दोघांसाठी कॉफी घेऊन आले. तुम्ही हवं तर विचारा, जिजूंना विचारा, निशीला विचारा, ओवीला विचारा हवं तर. पण तरीही तुम्हाला माझ्यावर संशय असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. अगं चारू, चारू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं झालं एकदाच गेली, वाट लागली असती माझी. अगं पण शिवा, ती एवढी खोदून का विचारत होती? हा, काय माहिती काय विचारत होती. पण भाई, तुम्ही बरं केलं ना आलात, नाही तर खरंच वाट लागली असती माझी. अगं ते ठीक आहे, पण तू सकाळपासून करत काय होती? काय करते म्हणजे? काम करत होते. काम? काय झालं हसायला? ए शिवा, खोटं बोलू नका. तू आशूला कसा प्रपोज करायचा त्याचा विचार करत होती ना? नाही नाही, असं काही नाही आहे. त्यात काय विचार करायचा आहे? समोर आलं की बोलून टाकीन. पण माझा ना मुद्दा वेगळाच आहे. मला दुसऱ्याच गोष्टीचं टेन्शन आलंय. म्हणजे मला प्रश्न पडलाय की
त्याला मी का आवडीन? म्हणजे तो एवढा छान भारी देखणा दिसतो आणि मी अशी, मी का आवडीन त्याला? ए शिवा, तू काय वेडी आहेस का? अगं तू डॉन आहेस, डॉन. तेच सांगतेय, डॉन आहे मी, डॉन. अशी मुलगी का कुणाला आवडेल? शिव, तू जशी तशी राहते, तुझ्यात कोणताही खोटेपणा नाहीये आणि ह्याच कारणामुळे तुमची मैत्री घट्ट आहे. आणि खरं सांगू, तुझा हा स्वभाव त्याला खूप आवडतो. बस बिंदास रे, नाही का, तुझ्याशी वैसी रे शिवा, बस. शिवा, आणि असं जर असलं असतं ना तर त्याने तुझ्याशी साधी मैत्री सुद्धा केली नसती. आणि असंही सगळ्यांना हल्ली अशा बिनधास्त मुलीच आवडतात. आजकालचा ट्रेंडच आहे ना तू. हा हो ना बाय, तू सगळ्यांची मदत करतेस, लोकांना मदतीला धावून जातेस. आपली पैशी शिवाची, ओन अँड ओनली शिवा. तर हे सगळं ना फक्त त्या छकुल्याला वाटलं पाहिजे. अरे हसताय कशाला? आशू बोल ना. नाही, माझ्यासाठी तो छकुलाच राहणार. अगं बाई, चकुला 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 चकुला. आशू, असं उन्हाळ्यात कलिंगड खायची मजाच वेगळी आहे यार. ए, लक्ष कुठे आहे तुझं? कुठे कुठे आहे? मी बोलतोय तुझ्याशी, तुझं काय चाललंय? लक्ष मस्त कलिंगड आहे. काय विचार करतो सांग? मी विचार करतोय की आपण शिवाला एक गिफ्ट द्यावं. परत? अरे आत्ताच गिफ्ट दिलं ना. ते नाही रे, ते कानातलं आहे. अरे छोटं गिफ्ट आहे ते. हे बघ, आता शिवानी आपल्याला रिपोर्ट फाईल करायला मदत केली, भाऊंनी त्यामुळे शाबासकी दिली. त्या शाबासकी एवढं काहीतरी मोठं पाहिजे ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्याला ना शिवा आणि आशूला एकत्र आणण्यासाठी ना काहीतरी करावं लागणार आहे. पण त्यासाठी ना आधी आशू आणि दिव्याताईला वेगळं करावं लागणार. अरे सगळं मान्य आहे मला, पण कसं करणार आपण हे? काहीच कळत नाही. इकडे, अरे इकडे ये ना, बस ना, बस. हसू नका, इकडे. बरं, आता काय ठरलं ते सांगा. अरे येड्यांनो, हे कशाला केलं? दाढी मिशी कशाला काढलीत? अरे हाच तर माझा प्लॅन आहे, शिवा आणि आशूच्या ब्रेकअप साठी. अरे बाबांनो, पण दाढी मिशी काढणं आणि ते दोघे वेगळे होणं काय संबंध? आता दिव्याताई असं म्हणणार आहे का, त्या अप्परने दाढी काढली, आपण ब्रेकअप करून टाकू? त्या आशू असं म्हणणार आहे, टिप्परने दाढीच काढली, आपण लग्नच करूया नको म्हणून. ए आधी ऐक तर, ऐका, मी घालतो इकडे. पण ऐका ना, यासाठी आशू कुठे आहे ते आपल्याला शोधावं लागेल. आशू कुठे ते कसं कळणार? ते माझ्यावर सोडा, पहिले मला मांजेला फोन लावून दे. हा, मी लावतो. हॅलो हॅलो, हा मांजा, आशूची गाडी कुठे आहे? कुठे? कारण का इकडे आता आशूची क्वीन सारखी दिसणारी गाडी होती, पोलीस तो करत नेत होते. काय? आशूची गाडी उचलली? हा. अरे तो तर कॅफे मध्ये. भाई, हा काय त्या दिव्यामध्ये इतका हरवून गेलाय का की गाडी उचलली याला कळलं नाही?
आणि बेस्ट आहे ना, म्हणजे माझा पण गैरसमज झाला असेल, कारण आशूच्या गाडीसारख्या भरपूर गाड्या असतील ना. हा, होऊ शकतो. ठीक आहे, हरकत नाही. हा, थँक्यू, बाय. हा, बाय. अरे नाही ना, ऐक मी काय बोलला बोल. अरे लोकेशन मिळालं आणि त्याच्यासोबत दिव्याताई पण आहे. बेस्ट. हा, चला तर मग आता मिशन बेकार ब्रेकअप. मला ना आय एम स्टील वंडरिंग, तू मला आज कसं अचानक बोलवलंस? असंच मला आठवण आली तुझी म्हणून. आठवण? थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एक विचारू? विचारा की. म्हणजे अक्षराच्या आधी तुमच्या आयुष्यात कोणी होतं का अक्षराच पहिला? नाही, मास्तरीनबाई वन अँड ओनली हो. अहो ह्याच्या आधी काय बघा, आमचं इतर शिक्षण झालं नाही, काय नाही, कधी कॉलेजला गेलो नाही, त्यामुळे काय कोणी भेटण्याचा संबंधच नाही. मास्तरीनबाईंकडे बघितलं आणि विकडेच गेली हो आमची. ते काय म्हणतात ते, लव ॲट फर्स्ट साईट, लव ॲट फर्स्ट साईट. अहो म्हणजे थांबूया आपण आता. हा, थांबूया, खरंच थांबूया, कारण आता सुरुवात पण लवकर केली ना आपण. सगळे एकाच दिवशी नको गाणं शिकायला, अपचन व्हायचं, एवढा मोठा घास घेतल्यावर ओव्हरलोड व्हायचं, तसं नको. पुढचं पाठ मागचं सपाट. फॅक्टरीत बी जायचं आहे. आणि मध्ये मध्ये जसा वेळ मिळेल तसा रियाज करा. करतो. आणि काही लागलं तर फोन करा. चालतंय. येते. रंगली मेहंदी नव्याने रंगली, ही अनोखी गाठ कोणी बांधली. काय झालं? सॉरी, एकदम एक्साइटमेंट मध्ये गाणं म्हणता मला कळलं नाही तुम्ही मागणं आला. तुमची एक्साइटमेंट बघितली मी मगाशी. तुमच्या मॅडम पण अगदी छान दाद देत होता तुम्हाला. होय, आज लवकर संपला क्लास? लवकर सुरू केलता ना, त्यामुळे संपला लवकर. कुठे आहेत त्या? आत्ताच गेल्या. काय बोलायचं काय तुम्हाला त्यांच्या संग? काय? हो, थोडं बोलायचं होतं. काय 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 नाही, तुमची गाण्यातली प्रगती वगैरे तेच बोलायचं होतं, बाकी काही नाही. म्हणजे कसं वाटायला माहितीये काय, तुमच्या शाळेतले ते विद्यार्थी असतात त्यांचे पालक येतात का नाही, आमचं पोरगं नीट अभ्यास करतंय काय, नीट पाडेबिडे म्हणतं काय, तसं तुम्ही आत्ता आमचे पालक आहे बघा. काय अधिपती, झाली का शिकवणी? हा होय, हे काय आत्ताच. मग तुम्ही फॅक्टरीत गेला नाही? चाललोय तिकडे, चाललोय आता. मग काय गाणं शिकायला आवडतंय ना? अहो एक नंबर मजा यायला लागले. ते दिसतच आहे, चांगलंच रमलाय तुम्ही गाण्यात. तर सरगम पण चांगल्या शिकवत्यात. हा, त्याच्यामुळेच रमला असेल तुम्ही. होय, त्यांच्यामुळेच रमलोय. तर एक नंबर शिकवतात, एकदम लय भारी ना. खोळा लय भारी समजून सांगतात. आज एक उदाहरण सांगितलं बरं काय त्यांनी, की गाणं कसं शिकायचं, गाणं कसं पकडायचं थोडक्यात. एवढं सिंपल करून सांगितलं का नाही, लय भारी. यांच्यावरच ना आता खोळा मजा यायला लागली. तुम्हाला उशीर होत असेल ना फॅक्टरीत जायला? मी टिफिन पाठवते तुम्हाला. चालते. आई साहेब येऊ काय? हा, या या या. काय सुनबाई, कसल्या विचारत आहात तुम्ही? काही नाही मॅडम, कुठे काय. अहो तुमच्या चेहऱ्यावर कळतंय काय झालंय, कसला विचार करता एवढा? नाही, काही नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गाणं शिकवायला आल्यात ना, हात पकडायची काय गरज? अक्षरा, तू ऐकलंस आदिपती किती छान गातोय? चल आपण खाली जाऊन गाणं ऐकूया त्याचं.
नाही नको. का? नाही, इथे ऐकू येत आहे ना गाणं. अगे इथून काय ऐकायचं, खाली जाऊया ना, त्यांच्या समोर बसून गाणं ऐकूया. नाही, मी नाही जाऊ शकत तिथे बाबा. का जाऊ का नाही शकत? मला नाही जाता येणार तिथे. अक्षरा, एकच वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलतेस, कळतंय का? काय झालं बाळा? बाबा, मी सरगम मॅडमना रिक्वेस्ट करायला गेले होते ना तुम्ही परत या म्हणून, तेव्हा त्यांनी अट घातली की त्यांचा क्लास सुरू असताना मी तिथे जायचं नाही. काय? ही अशी कशी अट घातली तिनं? तू मान्य कशी केलीस? कारण पर्यायच नव्हता बाबा. मी मान्य केली नसती तर त्या परत आल्याच नसते शिकवायला. बालिशपणा आहे हा, पण तू मान्य नाही करायचं अक्षरा. असू देत बाबा, आपल्याला काय, अधिपतींनी गाणं शिकणं महत्वाचं होतं, केली मी अट मान्य. मला आता असं वाटतंय की त्या गैरफायदा घेत आहेत. म्हणजे काय झालं? बाबा, मी आता खाली गेले होते तर माझं काय म्हणणं आहे, त्या गाणं शिकवायला आल्यात ना, मग त्यांना जर अधिपतींचं गाणं आवडलं असेल तर त्यांनी टाळ्या वाजवाव्या, त्यांचं कौतुक करावं. हात पकडायची काय गरज आहे? कुणीही कुणाचा हात पकडला? अहो, ते सरगम मॅडमनी अधिपतींचा हात पकडला. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे बाबा हात पकडला त्यांनी? हो हो, म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाहीये का? अक्षरा, हात पकडला म्हणजे ते काहीतरी पेटीवर सूर दाखवताना हाताला धरून दाखवला असंच काहीतरी झालं असेल ना? नाही बाबा, हो त्यांनी असं म्हणजे गाणं आवडलं म्हणून एखाद्या मैत्रिणीनं पकडावं तसा हात पकडला. असं झालं? हो. अरे बापरे. मग काय झालं? हे भयानक आहे अक्षर, हे भीषण आहे असं काहीतरी करणं. हो ना. हो, म्हणजे हे असं हात वगैरे धरला तिने. हो. भयानक आहे. तुम्ही हसताय का? तुम्ही हसताय का बाबा? मला इथे टेन्शन आलंय आणि तुम्ही हसताय. नाही, मी हसतोय म्हणजे मी गंभीर आहे मी, आणि हे प्रकरण पण गंभीर आहे. मी तिनं हात धरला याचं मला हसू नाही येत आहे, तू टेन्शन घेतेस त्याचं मला हसू येत आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.